काम केलं आहे आणि फिल्डरने खास करून. खरं तर स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या तुम्ही बनवली. संघ सहकाऱ्यांचा सपोर्ट कसा असतो मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर? खूप जास्त भयानक. शेवटचा एकच प्रश्न असेल, आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून 14 पर्व ही संधी या सगळ्या खेळाडूंना उपलब्ध झाली. विशेष करून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी देखील स्पेशल हाफ आपण प्रत्येक पर्वामध्ये ठेवलेला आहे. या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल एकंदरीत काय सांगशील करण? मी तसं ऑल इंडिया ओपनला खेळतो. आजपर्यंत मी असं आयोजन बघितलं नाही. हे पहिलं आयोजन असेल की जे आयोजक वन मॅन शोमधून काम करतात ते न कोणाला म्हणजे कोणाला सहकार्य घेत नाही, काही नाही, वन मॅन शोमध्ये करतात आणि खूप मोठं आयोजन आहे. आणि दरवर्षी काही ना काही चेंजेस होत चालतात. यावर्षी सर्वात वेगळा चेंजेस दिसतोय कारण की यावर्षी ISPLचा टेप बॉल वगैरे आणला आहे, सरांनी सिस्टीम आणली आहे. कारण की सरांचं माझ्या तर सरांना असं वाटतं की बाहेरचे जे खेळाडू खेळत आहेत तेच जे क्लासचे मुलं आहेत त्यांनी सुद्धा खेळलं पाहिजे, त्यांना सुद्धा अनुभव आला पाहिजे, असं सरांचं आहे. वेल प्लेड करण. हे होते करण डुकरे, ज्यांनी दमदार अर्धशतक ठोकलं, एक विकेट देखील घेतली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी जो घेतलाय. वेल प्लेड रायगड वॉरियर्स. दुसऱ्या बाजूला शिवनेरी पलटण चांगला संघर्ष करताना शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा खेळ देखील लाजबाब आपल्याला पाहायला मिळाला. नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते आणि समालोचन कक्षामध्ये देखील नवीन आवाज आपल्याला ऐकायला मिळतील. आमचे मार्गदर्शक सन्माननीय नरेशजी ढोमे सर आणि समवेत मनोजजी बेल्लेकर सर त्यांच्या समवेत जोडले जातील. या सर, स्वागत असेल. हॅलो. प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत सुंदर स्पर्धा दुसऱ्या दिवसांमध्ये पोहोचलेली आहे. अप अँड डाऊन सुरू आहे. कोणता संघ पुढे जातोय, काही संघ मागे जात आहेत. मात्र एकही सामना न पराभूत होणारा संघ अजिंक्य तारा स्मॅशर्स या सामन्यामध्ये फलंदाजी करताना दिसणार आहे. तर नितीन मांडवे संघाचा संघ नायक गोलंदाजांवरती तुटून पडायला सुरुवात झाली. मागच्या दोन्ही मॅच मध्ये खूप कन्सिस्टंटची बॅटिंग राहिली नितीन मांडवेची. तर या मॅच मध्ये देखील नितीन मांडवे स्ट्राईक एंडवरती आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, गॅप नाही मिळाला, पण खराब क्षेत्ररक्षण आहे. धाव मिळतील इथे पुन्हा एकदा 2 आणि फलकावरती धावा 6 आहेत. अजिंक्य तारा स्मॅशर्स स्वराज्याची आपण तिसरी राजधानी म्हणू शकतो. अजिंक्य तारा महाराणी तारा राणी यांनी खरं तर ही गादी वसवलेली आहे. आणि आज इथे अजिंक्य तारा स्मॅशर्स अजिंक्य आहे अजून आणि गोलंदाजाला तारे दाखवलेत नितीन मांडवेनं. फलकावरती धावा 12. बरोबरच एक धाव, अत्यंत चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न आहे आणि त्याबरोबरच चांगली सुरुवात होणार आहे अतुल क्षीरसागरच्या गोलंदाजीवरती. धमाल फलंदाजी मैदानामध्ये इथे नितीन मांडवेकडून. आता दीपक पिंपळे आलेला आहे स्ट्राईक एंडवरती आणि माझ्या समेत जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर जोडले जात आहेत. स्वागत करू मनोज सर. पहिलं षटक अतुल क्षीरसागर आणि नितीन मांडवेची काय धमाकेदार बॅटिंग आहे. 13 धावा आल्यात. नक्कीच. आणि चौकार षटकाराने सुरुवात होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं मिड विकेटला व्हॉट अ कॅच, सुरेख झेल होताना पाहायला मिळालाय. आणि हा दीपक प्रकाश द्यायच्या अगोदरच मात्र मावळलाय, विजला गेलेला हा दीपक आपल्याला पाहायला मिळालाय. मला वाटतंय हळुवार फुंकर मारली आणि दिवा विझवलेला आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. दीपक पिंपळे होईल बाद 0वरती. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल अजिंक्य तारा स्मॅशर्स कडून. या संघानं खूप विशेषतः गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी, चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे अजिंक्य तारा स्मॅशर्सचं. दोन्ही वेळेस त्यांनी लो स्कोर डिफेंड केलेले आहेत आणि या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करायची आहे अजिंक्य तारा स्मॅशर्सला. पहिला बळी निश्चित इथं पडतोय. एक चांगला फटका होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, मागे गॅप होता. मात्र 38 सर्कल जे भेदणं गरजेचं होतं, तिथं अधिकची उंची अपेक्षित होती, ती मिळाली नाही. आणि मिड विकेटनं काय सुंदर कॅच पकडलेला आहे. अरे सर, उंची मिळणं गरजेचं होतं परंतु ती उंची चेंडूलाच ऑलरेडी नव्हती. त्यामुळे असं आपण म्हटलं तर हरकत नाही की इथं मला असं वाटतं की थोडीशी घाई पण होताना पाहायला मिळाली फटका खेळण्यासाठी. आणि इथं दीपकच्या रूपाने एक मोठा धक्का अजिंक्य तारा स्मॅशर संघाला जो बसला गेला. स्लोवर 1 चेंडू कमी गतीने टाकला होता आणि परतावा लागेल परत एकदा.
दुसरा धक्का, काय गोलंदाजी आहे. पहिलं षटक असं वाटलं होतं की अतुलचं थोडंसं खराब जातंय, मात्र काय कमबॅक केले त्यानं. लागोपाठचे 2 फलंदाज बाद होत आहेत. इथे दीपक पिंपळे पाठोपाठ वीरेंद्र पडवळ. स्लोअर वन होता चेंडू, फटका खेळायचा होता, थोडासा मिड विकेटला अक्रॉस द बॅट कनेक्शन मिळालं नाही. फॉलो मध्ये गोलंदाज लवकर पोहोचला आणि काय जबरदस्त थ्रो टाकला त्याने स्टंपवर. इथे बघा फटका फसला होता, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाने जी समय सूचकता दाखवली ती महत्वाची होती. विकेट मिळते इथे. दुसरा फलंदाज पहिल्या षटकामध्ये 2 बाद 13 अजिंक्य तारा. एक गोष्ट आहे नरेश सर की एक वेळेस असं वाटलं गेलं होती की नितीन मांडव्याला की कदाचित चेंडूचा टप्पा नंतर थोडासा एक वेगळ्या दिशेने चेंडू जायला असं वाटलं, पण तो टप्पा पडल्यानंतर तो गोलंदाजाच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि एकदा नितीन मात्र बराचसा पुढे जाताना पाहायला मिळाल्यामुळे कदाचित वीरेंद्र सुद्धा आपली धाव घेत असताना विकेट गमावताना पाहायला मिळाला. कारण नितीनने पूर्णपणे डाव या ठिकाणी जो सावरलेला आहे. पहिल्या षटकात 1 चौकार 1 षटकार निश्चितप्रमाणे त्याने जो खेळला गेला होता, परतावं लागलं ते मात्र वीरेंद्रला. पहिलं षटक संपलं, 2 बाद 13 धावा अजिंक्य तारा स्मॅशर संघाचे आहेत. आणि आता आपल्याला पाहिजे नवीन षटकाची होणारी जी सुरुवात आहे, या षटकाची सुरुवात अक्षय पोळ मात्र कशा प्रकारे करतो त्या मात्र आपण पाहूया. सरळ बॅटनं लॉफ करायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव मिळू शकते इथे रुपेश भोईरला. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती रुपेश भोईरने. 40 धावांची खेळी साकारली होती. आता तोच आलेला आहे फलंदाजीसाठी. नितीन मांडवे रुपेश हे दोघेही कसलेले फलंदाज आहे. 2 विकेट लवकर पडल्यामुळे थोडंसं प्रेशर असू शकतं अजिंक्य तारा स्मॅशरच्या 2 फलंदाजांवर. इथे अक्षय पोळ काय फायदा उठवतो. डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स बॉलर आहे आणि खूप कमालीची लेंथ टाकतो. टप्प्यावरती अचूक नियंत्रण आहे त्याचं. नितीन मांडवे समोर आहे. यास इथे उजवाईच्या बाहेर जाईल चेंडू आणि निर्धाव. ही खासियत आहे अतुल मांडवे इथे अक्षय पोळची. 14 वर 2. अक्षय पोळचं खासियत ही आहे की नरेश सर अगदी आपण बघतो चेंडू टप्प्यानंतर थोडासा लेग ब्रेक तर करतोच परंतु थोडासा राईज जो होतो ना तो त्याचा फायद्यासाठी मात्र ठरताना पाहायला मिळतो. यावेळेस परत एकदा चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला काढण्यात यश आलं अक्षय पोळला आणि अचूक टप्प्याचा मारा होताना ज्या 2 विकेट येताना पाहायला मिळाल्यात कदाचित त्याचा प्रेशर नितीन मांडवेवरती दिसतो की काय असं वाटतंय मैदानाच्या आत. जरूर संगणक जरी असेल चांगली बॅटिंग स्ट्रेंथ त्याच्याकडे आहे, पण प्रेशर असू शकतो. कव्हर्स मधून उचललाय चेंडू. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. सीमारेषेच्या बाहेर जाऊन आणावं लागेल क्षेत्ररक्षकांना. धावा 4. एक चांगला फटका नितीन मांडवेला. जे काही 2 चेंडू डॉट आले होते तिथून पुढचा कमबॅक नितीन मांडवेचा आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळालेला आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना नितीन मांडवेने योग्य वेळी खेळला हा जो चौकार अगदी आपल्याला पाहायला मिळाला. डावखुऱ्याचा मारा होता. अगदी ओरपिचून टाकण्याचा प्रयत्न, फक्त बॅटचं तोंड खोललं गेलं आणि कव्हरला आरामात चौकार त्यांना पाहायला मिळाला. लेग ब्रेकला तुम्हाला जर उजवा पाय हलवायचा नसेल तर इनसाइड आउट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो अगेन्स्ट दी लेग स्पिन. आणि यावेळेस हा खूप टप्पा मागे खेचला होता. टप्पा मात्र स्टिअर केला. पॉइंट आणि थर्ड मॅन मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 4. नितीन मांडवेचा दुसरा चौकार. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली होती नितीन मांडवेच्या विरोधात, परंतु नितीन मांडवे कच्च्या गुरुचा चेला अजिबात नाहीये. त्याच्याकडून सुद्धा 2 चौकार अतिशय अप्रतिम येताना पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू थोडासा पाठीमागे टाकला गेला होता. बॅकफुटला पण सरकला नितीन आणि गॅप जो होता त्या गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. धावफलक अगदी आपण पाहिलं या 2 चौकाराची पण वाढणार आहे आणि धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर टोटल स्कोर जो जाऊन पोहोचला आहे 22 वरती. अक्रॉस दी बॅट खेळायचं होतं अगेन्स्ट दी लेग ब्रेक. तुम्हाला अक्रॉस दी बॅट खेळायचं. उजवा पाय तुम्ही ऑफस्टमच्या पुढे टाका. चेंडूच्या थोडंसं लाईनमध्ये या आणि मग फटका खेळा. इथे उजवा पाय जागेवरच होता आणि फक्त हाताचा वापर करत फटका खेळायचा प्रयत्न मात्र फसला तो आणि षटक इथे संपणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा 2 गडी बाद. अजिंक्य तारा स्मॅशर्स. नितीन मांडवे 21 तर संघाचे आहेत 22. सुरुवात खूप चांगली होताना पाहायला मिळाली. 2 जे फलंदाज नरेश सर जे बाद झालेत ना, हे दोन्ही फलंदाज बाद होत असताना ते 0-0 धावसंख्या करत बाद झालेले आहेत. आणि पुरंदर संघ जर आता आपण पाहिला तर या पुरंदर संघाने केलेलं पहिल्या षटकातलं जे कमबॅक आहे ना हे खूप महत्त्वाचं ठरताना पाहायला मिळालेलं आहे. दीपक बाद झाला, वीरेंद्र बाद झाला, पण नितीन मांडवेचं कौतुक करावं लागेल. अजिंक्य तारा हा जसा नेहमीच अभेद्य राहिलेला आहे असा असणारा अजिंक्य ताराचा हा सरसेनापती म्हणूया आपण नितीन मांडवे, त्याला मात्र जबाबदारी पार पाडावी लागेल.
दोन षटकांमध्ये 2 बाद 22 आहे अशी परिस्थिती आहे. नितीन मांडवेने तीनही डावांमध्ये खूपच समयसूचक फलंदाजी केलेली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये तो थोडा लवकर बाद झाला होता, पण ती जागा रुपेश भोईरने भरून काढली होती. त्यानंतर बाकीच्या खेळाडूंनी देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. आता टेप बॉल अर्थातच ISPL बॉल ओव्हर्समध्ये वाह, अशोक तथा दादा गायकवाड तुम्हाला लाईव्ह ॲक्शन मध्ये थोड्या वेळात बघायला मिळतील मैदानामध्ये. ISPL बॉल ओव्हर आता सुरू आहे. इथे स्विंगिंग डिलिव्हरीज तुम्हाला बघायला मिळतात. इन स्विंग की आउट स्विंग या प्रकारची गोलंदाजी. आनंद पाटोळेला गोलंदाजीवरती आणलेले, पहिल्या चेंडूवरती काही धावा जरूर आलेल्या. सीमारेषेवरून थ्रो आलाय आणि त्यामुळं धावफलकावरती धावा 26 वरती पोहोचतील. 2 बाद 26. तर फलंदाज रुपेश भोईर ऑन स्ट्राईक. टेप बॉल ओव्हर. परंतु मला वाटतं हा जो जड बॉल आलेला आहे टेप बॉल ISPL बॉल, यामुळं फलंदाजांची भीती बरीच कमी झालेली आहे आणि अटॅक करतात फलंदाज. आनंद पाटोळे कुठल्या स्विंग वरती त्याला भर द्यायचा आहे, आत चेंडू आणायचा आहे की फलंदाजापासून लांब चेंडू घेऊन जायचा आहे, बघूया. स्विंग तर केलाच पाहिजे हा बॉल, तर उपयोग आहे या बॉलचा. यस, आतमध्ये लाल बाजू आतमध्ये होती, तर चेंडू आतमध्ये आणायचा प्रयत्न आहे. कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडली. धावा 4. लागोपाठचे 2 चौकार अतिशय सुरेख येताना आपल्याला जे पाहिले मिळालेले आहेत. प्रेशर थोडं कुठेतरी हँडल होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी थोडासा डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा पण होतो ना पाहायला मिळाला. परफेक्ट बॅटवरती चेंडू मिडल झाला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची काही दरी होती, त्या दरीतून चेंडू अगदी आपण पाहतोय रुपेश भोईरच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळालेला आहे. तुम्ही एक गोष्ट आवर्जून सांगितली की ज्या वेळेस अगदी ही जोडी आली, या जोडीने मात्र कमाल केलेली आहे. यावेळेस परत एकदा त्या प्रकारचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय आणि तिथे 1 धाव आरामात येताना पाहायला मिळते. फिकी थोडीशी अस्ताव्यस्त होती, परंतु यष्टीरक्षकाने आपलं काम सुंदरता पार पाडलंय. पोहोचेल आता संघ अजिंक्यता स्मॅशर. 3रं षटक चालू असताना 2 बाद 31 धावा. ISPL बॉल ओव्हर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय, जी कंपल्सरी आपल्या या स्पर्धेमध्ये प्रहार प्रीमियर लीगच्या सीझन 14 मध्ये ती 3री ओव्हर कंपल्सरी आहे. गोलंदाजाने थोडंसं थांबायला हवं होतं, कारण मी बघत होतो की डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाठवला होता आणि तो पाठमोर असतानाच चेंडू टाकला होता. इथे खराब आहे, खराब चेंडू आहे, खरपूस समाचार आहे. तर 6 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. नितीन मांडवे आणि इथे पाहिजे थोडासा तो पुढे आला होता, थोडंसं गोलंदाजाला चॅलेंज दिलं होतं आणि तसा तो पुढे आला. चेंडू त्याला फुलटॉस मिळाला मधल्या इष्टीवरती, त्याला दाखवली सीमारेषा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 6 धावा. 30 मिनिटांचा वेळ आहे तुम्हाला 7 षटकांसाठी. 7 षटके 30 मिनिटामध्ये टाकायचे. जिथं वेळ संपेल तिथे एक क्षेत्ररक्षक थर्ड हँड सर्कलच्या आतमध्ये येईल आणि पुढच्या 5 मिनिटांत 35 मिनिटात इनिंग कंप्लीट करू शकला नाही तर दुसरा क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. 40 मिनिटात नाही करू शकला तर तिसरा क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. या सूचना खेळाडूंकडे पोहोचलेल्या आहेत आणि त्यामुळे लक्षात ठेवा की वेळ खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर निर्धारित वेळेत तुमची षटकं पूर्ण करू शकला नाहीत तर तुम्हाला फील्ड रिस्ट्रिक्शनची पेनल्टी तुम्हाला लागणार आहे. 30व्या मिनिटामध्ये 31व्या मिनिटाला 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे. 36व्या मिनिटाला 2 क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचे आहेत आणि जर 41व्या मिनिटापर्यंत नाही षटकं पूर्ण झाली तर तिसराही आतमध्ये घ्यावा लागेल. याची काळजी, याची नोंद घ्या आणि वेगवान खेळा. आनंद पाटोळे गोलंदाजी मार्कवरती. महागडं षटक आहे. ISPL बॉल ओव्हर. 16 धावा इथून. 38 वर 2. यावेळेस परत तिथं ओव्हरपिच चेंडू पडलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक होता, खराब क्षेत्ररक्षण झालंय. दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चेंडू घेते सीमारेषेची धडक. चौकार आलाय एकदम कडक. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नरेश सर यावेळेस. परत तिथं ओव्हरपिच चेंडू होता. रुपेशच्या बॅटमधून अगदी आपण पाहिला थोडासा शफल पण झाला आणि गॅप जो होता तिथे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळालाय आणि भुगतान भरावं लागलं. जिथं 1 होती तिथे 4 धावा इथं पाहायला मिळाल्या. खूपच महागडं षटक राहिले. 20 धावा या षटकामधून आलेल्या आहेत तब्बल आनंद पाटोळेच्या. हे षटक असतं की इथे बॉल स्विंग होतो आणि त्यामुळं इथे पाहायचं आपण खराब क्षेत्ररक्षण झालेलं. क्षेत्ररक्षकाला चेंडूचा अंदाज व्यवस्थित नसावा. या अगोदरही एक चेंडू त्याच्याकडे खरं तर कॅच होता, परंतु तो तिथे तयार नव्हता आणि चेंडू हवेमध्ये असल्यानंतर त्याने बघितलाही नव्हता.
तर तेही नुकसान झालेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. मात्र असे नुकसान होत राहिलं तर पुरंदर किंग्सला अधिक अडचणींना सामोरं जावं लागेल. आधीच एक सामना त्यांनी गमावलेला आहे, त्यामुळं या सामन्यामध्ये पुरंदरला विजय अगदी महत्त्वाचा आहे. परंतु अजिंक्य तारा संघ बघितला तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट जाऊन देखील या संघानं 3 षटकामध्ये 42 धावा फलकावरती लावलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे. पुरंदरच्या धुरंधरनी जर इथे डाव सावरला नाही तर अजिंक्य ताराच्या या सिताऱ्यांना थांबवणं अवघड आहे. हे तितकंच खरं आहे, कारण इथं जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकामध्ये 42 धावा, खूप मोठी धावासंख्या 14च्या सरासरीने उभारले गेले. तिसरं षटक टॅप बॉल ज्याला आपण कंपल्सरी केलेलं आहे तिथं कुठेतरी धावफलक थांबेल असं वाटलं गेलं होतं, परंतु धावफलक 20 येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. चेंडू कव्हरला खेळला गेला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय, चेंडू कव्हर केला जाईल आणि त्या दरम्यान चेंडूची फिकी येईपर्यंत आलेल्या तब्बल 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, या 2 धावसंख्येनंतर धावफलकाची धावसंख्या टोटल स्कोर पुढे जाऊन पोहोचतोय तो असेल आता 44 धावा, 44 रन. फटका निश्चित चांगला होता. मात्र लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाने तिथे अधिकचे एफर्ट्स दिले. आपण जे चर्चा करत होतो रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध 18 चेंडूमध्ये 40 धावा रुपेश भोईरने बनवलेल्या आहेत. त्या अगोदर देवगड सुपर जायंट्स विरुद्ध 6 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवलेल्या आहेत. नितीन मांडवेची फलंदाजी बघितली तर पहिल्या सामन्यामध्ये नितीन मांडवेने बनवलं तर 29 17 चेंडूमध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 10. तर हे दोघंही स्कोरर आहेत. रन्स त्याने सातत्याने आणलेलं आहे. दोन्ही सामन्यांमध्ये उपयुक्त फलंदाजी. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. पहिला सामना होता जिथे नितीन मांडवेने शेवटच्या षटकांमध्ये ताबडतोड बॅटिंग केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये तो लवकर बाद झाला होता, पण तिथे रुपेशनं त्याची जागा घेतली होती आणि दोघांनी या सामन्याची निश्चित कमतरता भरून काढली होती. इथे 2 विकेट पडल्यामुळे आता दोन्ही एकाच वेळेस समोर आहेत. उजव्या आयुष्या बाहेर लांब होता चेंडू, पोहोचू शकला नाही. एका जागेवरूनच फटका खेळायचा प्रयत्न होता नितीन मांडवेचा, लांब राहिला शहरापासून. निर्धाव चेंडू येईल. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या सामन्यात नितीन मांडवे, दुसऱ्या सामन्यामध्ये रुपेश, तर या सामन्यामध्ये दोघंही मैदानामध्ये आलेले आहेत आणि आता दोघांना खेळवलं आहे. 30 वरती नितीन आहे, 14 वरती रुपेश आहे. असं ओरपी चेंडू पडला गेला होता. पंचाकडे खूप मोठा अपील आणि पंचाचं बोट आकाशाकडे, पंचांचं बोट आकाशाकडे आणि आता फलंदाज येईल डगआउटकडे, परंतु रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मदत आहे. रेफरल निश्चित अपेक्षित आहे, इथे घेतलाच पाहिजे असतो, कारण LBW आउट बाबत कुठलाही फलंदाज समाधानी नसतो आणि त्याला असं वाटतं की मला चुकीचंच आउट दिलेलं आहे असा प्रत्येक फलंदाजा समज असतो. त्यामुळे सगळ्यात जास्त जर रेफरल कोणत्या डिसिजनच्या अगेन्स्ट येत असेल तर तो LBW आहे. पायचे नितीन मांडवेच्या अगेन्स्ट जो निर्णय दिलेला आहे अजय आवळे सरांनी, तो तिसऱ्या पंचांकडून तापून सुलाखून घेतला जाईल, तपासून घेतला जाईल आणि विवेक नखातेला विकेट मिळालेली आहे का यावरती देखील पुष्टी होईल. नितीन मांडवे 13 चेंडूमध्ये 30 धावा, चांगली फलंदाजी करत होता. पहिल्या बॉल पासून धावांसाठी आग्रही होता तो. मात्र मधल्या काळामध्ये थोडंसं त्याला थांबावं, शांत ठेवलं होतं गोलंदाजांनी, पण इथे पायावरती आदळलेला चेंडू. आता नितीन मांडवेचा खेळ मैदानावरचा संपुष्टात येईल की त्याला इथून पुढे खेळण्यासाठी संधी मिळेल. अजिंक्य तारा स्मॅशर 45 वर 2. आता तो आकडा बदलला जाणार का? 45 वरती 2 की 45 वरती 3 हे मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतोय तेही आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे, कारण एक बहारदार खेळी नितीन मांडवेची सातत्याने होताना पाहायला मिळालेली आहे आणि त्याची विकेट सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे. त्याने आक्रमण केलंय, त्याने मात्र निश्चितप्रमाणे पुरंदरच्या टीमसाठी या धुरंधरची कामगिरी आपण सातत्याने पाहिलेली आहे. त्यामुळे नितीन मांडवेकडून ज्या अपेक्षा वाढल्या गेल्या आहेत त्याची खेळी संपुष्टात आहे की तो इथं मात्र अजून परत एकदा फलंदाजी करताना पाहायला मिळेल, ते आपल्याला पाहायचं. पाहूया अंपायर डिसिजन जो आहे तो ऑनफिल्ड जो होता तो आऊटचा डिसिजन निश्चितप्रमाणे होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते मात्र आपल्याला जे पाहायला मिळणार आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. OUT आउट. मोठी विकेट ही खरं तर विवेक नखातेनं मोठं यश मिळवून दिलेलं आहे. चांगला फॉर्म मध्ये होता, बॅटवरती बॉल मध्यावरती येत होता आणि या परिस्थितीमध्ये नितीन मांडवेला लेग बिफोर विकेट बाद व्हावं लागलेलं आहे. मोठं यश आहे विवेक नखातेला मिळालेलं, मोठं यश आहे पुरंदर किंग्सला मिळालेलं.
यष्ट्यांवरती जाणारा चेंडू कोणी बॅट ग्लोव्ज व्यतिरिक्त चेंडू अडवू शकत नाही. पण एक अजून एक याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही एका हातामध्ये बॅट पकडलेली आहे आणि दुसऱ्या हाताच्या ग्लोव्जने चेंडू अडवला असेल आणि तो जर स्टंपवरती जात असेल तरी सुद्धा पंच तिथे तुम्हाला बाद देऊ शकतात. बॉल प्लेमध्ये असेल आणि जर तुम्ही हातातला ग्लोव्ज काढून घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू अडवलेला आहे तर तिथे यस उंच फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र उंची मोठी आहे चेंडूला. षटकार. नितीन मांडवेची विकेट काढल्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण नवीन फलंदाज जो स्ट्राईक एंडला आलाय त्यानं लगेचच आल्याबरोबर षटकार ठोकलेला आहे. सुनील गोराड. ही सुनील गोराड. सलामीला देखील सुनील गोराडला आपण पाहिलं या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये पहिलं षटक टाकताना सुनील गोराडला बघितलंय. यावेळेस तो 5व्या क्रमांकावरती आलेला आहे आणि सुरुवात काय छान केलेली आहे. षटकारानं सुरुवात सुनील गोराडकडून. फलकावरती धावांची संख्या 51. 3 बाद 51. अर्धशतक कंप्लीट झाले. यावेळेस मात्र परत एकदा बिघड केलाय. अगोदरचा षटकार हा कव्हरला होता आणि त्यानंतरचा षटकार लॉंगॉनला आलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. म्हणजे नितीन मांडवेची विकेट येताना जो आनंद आपल्याला पाहायला मिळालाय तो क्षणाचा आनंद होता. तिथून पुढच्या 2 षटकाराने आक्रमण करत परत एकदा पुरंदर संघ हा चांगल्या स्थितीत जाताना आपल्याला अजिंक्य तारा संघ हा चांगल्या स्थितीत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. पुरंदर संघ परत एकदा अडचणीत. मोठी बॅटिंग लाईन ही स्ट्रेंथ आहे अजिंक्य ताराची. त्यामुळेच त्याने 2 मॅच ज्या जिंकलेल्या आहेत दोन्ही मॅच वेळेस जे त्यांचे प्रमुख फलंदाज आहेत ते बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी सुद्धा त्यांची जागा घेतलेली आहे आणि सातत्याने मोठा खेळ करत विजयाच्या उंबरठ्यावरती संघाला ठेवलेलं आहे. सुनील गोराड. खराब आहे आता इथे विवेक नखाते थोडासा भरकटतोय कारण 2 षटकार आलेले आहेत आणि सुनील गोराड समोर आहे. तर नो बॉल इथे घोषित होतोय पंचांकडून. नो बॉल बरोबर धावा देखील पुढे पोहोचणार आहेत आणि तो स्कोअर आता 58 वरती पोहोचेल. 3 बाद 58. सुनील गोराड ऑन स्ट्राईक. फ्रीड पाहूया. फ्रीडचा चान्स आहे फलंदाजाला आणि यावेळेस फ्रीडच्या चेंडूचा फारसा फायदा या ठिकाणी घेता आला नाही. चेंडू डॉट येताना पाहिजे. षटकाची होईल समाप्ती आणि इथे षटकाच्या समाप्तीनंतर धापरकरती धावसंख्या 4 गोलच्या समाप्तीनंतर 58 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. खूप सुरेख सुरुवात झालेली आहे आणि या खूप सुरेख अशा सुरुवातीनंतर अगदी आपण पाहतो की इथून पुढे पुरंदरचा संघ कमबॅक करणार का, राहिल्या 3 षटकामध्ये धावफलक थांबवणार का, ही जर सातत्याने सरासरी पाहायला मिळाली तर कदाचित हा धावफलक 110-120 पर्यंत जाण्याची जी शक्यता आहे. कारण इथून पुढच्या 3 षटकामध्ये कदाचित याहीपेक्षा जास्त मोठं आक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 100+ रन या ठिकाणी धावफलकावरती लागणार का ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. धावसंख्येचे इमारती आता उभ्या राहत आहेत. धावसंख्येचे उंच स्काय स्क्रेपर्स उभे राहत आहेत. या अगोदरच्या लढतीमध्ये आपण पाहिलं की 100 धावांचा टप्पा ओलांडला गेलेला आहे स्पर्धेमध्ये. त्यामुळे इतर संघ देखील त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की यार एवढ्या धावा होतात त्या विकेटवरती. त्यामुळे ते संघ देखील त्या पद्धतीने बॅटिंगचा निर्णय घेतात. इथे अजिंक्य ताराने देखील विकेट पडल्यानंतर ते थांबले नाही. 2 विकेट पडल्या होत्या तर पुढच्याच बॉलला आपण षटकार बघितला. त्याच्यानंतर 3री विकेट आले. पुढच्या बॉलला सुनील गोराडने 2 षटकार मारलेले आहेत. त्यामुळे येणारे फलंदाज काही थांबायला आलेले नाहीत. त्यांना माहिती माझ्याकडे एवढे बॉल आहेत तर मला त्यातले एवढे सीमारेषेच्या बाहेर फेकायचे आहेत. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल यावेळेस निर्धाव चेंडू ठरणार आहे. फलकावरती धावा आहेत 58. 3 गडी बाद 58. अजिंक्य तारा स्मॅशर्स. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करणार आहे फलंदाज रुपेश भोईर. सुनील गोराड, रुपेश भोईर हे प्रतियश फलंदाज आहे आणि 3 विकेट पडलेले आहे तरी त्यांचे ताकदीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. ही एक जमेची बाजू आहे अजिंक्य तारा स्मॅशर्स कडे. बघूया परत एकदा गोलंदाज स्थगित डावखुऱ्या हाताने. यावेळेस जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर स्थिर असेल. ती मात्र 58 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. हे कमबॅक आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. परत एकदा इथं मात्र गोलंदाज थोड्या थांबेल. रेड बॉलचा इशारा जाजे आवळे सर यांचा आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. यावेळेस परत एकदा आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न केला
आणि त्या दरम्यान एकच धाव मिळणार आहे. एकाच धावमध्ये समाधान मानावं लागलं. 59 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये या दरम्यान अगदी आपल्याला धावफलक पाहायला होते. सुनील आणि रुपेश ही जोडी जी आहे ही जोडी अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला जे पाहायला मिळते. अक्षयपूरचं कौतुक करावं लागेल. नरेश सर 9 चेंडू ज्याने टाकलेत त्याला चौकार जरी आले असतील परंतु त्यांनी आत्तापर्यंत 10 धावा या खर्च केलेल्या आपण ज्या पाहिलेल्या आहेत. त्यामुळे अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करण्यात यश आले अक्षय पोळ याला. 5वं षटक आणि 59 अजिंक्य तारा स्मॅशर्स. अक्षय पोळ चांगले षटक इथे येते. मात्र फटका जरी चांगला असेल तरी क्षेत्ररक्षकही समोर आहे. एक धाव सुनील गोराडला मिळणार आहे. षटकारांनी सुरुवात केली होती सुनील गोराडने. धावफलकावरती 60 तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय पोळचं पहिलं षटकही प्रभावी होतं जिथे 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये पुन्हा एकदा तो अधिक घातक ठरलेला आहे. विकेट नसेल त्याच्याकडे पण धावा रोखलेल्या आहेत. एक इकॉनॉमिकली बेस्ट बॉलिंग फिगर्स दिसत आहेत अक्षय पोळकडून. या अगोदरच्या लढतींमध्ये देखील अक्षय पोळ तितकाच प्रभावी ठरलेला होता तर या लढतीमध्ये देखील त्याचा प्रभाव तितकाच शानदार आहे. येस स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न आहे. एकच धाव इथे पुन्हा एकदा. पहिल्या 4 षटकांमध्ये उन्मत्तपणे बेदरकारपणे फलंदाजी करणारे फलंदाज इथे मात्र शांत झालेले आहेत. गर्जना करणारा सिंह सुद्धा काही काळासाठी तो शांत होतोच. इथे देखील थोडीशी शांतता दिसते सुनील गोराड आणि रुपेश भोईर या दोघांमध्ये. पण त्यांच्या फिगर्स बघितलं 9 चेंडूमध्ये 16 रुपेश भोईर आणि 5 चेंडूमध्ये 13 सुनील गोराड. या फिगर्स सगळं काही सांगून जातात की दोघांनी किती बेदरकारकपणे बॅटिंग केलेली आहे. म्हणजे एखादा श्रीमंत मुलगा फुटपाथ वरून जशी 4 व्हीलर चालवतो ना ओ हो इथे तसाच फटका आहे. दिमागदार लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉफ्टेड ऑफ. धावा मिळतील 6 सुनील गोराडच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडूला पुणे शहराचं दर्शन. खूप चांगला फटका आहे दरम्यान अगदी नरेश सर आपल्याला पाहायला मिळाला आहे. ओरपी चेंडू जे पडले गेले त्याचे सगळे खरपूस समाचार या ठिकाणी सातत्याने जे घेतले गेलेले आहेत. खेळाडूंना एक सूचना सातत्याने असणार आहे की खूप सारा वेळ वाहिला जातोय तो वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. कारण जो टायमिंग आहे या टायमिंगपेक्षा आपण जवळपास 1 ते 1.5 तास लेट आहोत. त्यामुळे विनंती राहील वेळ वाचवणं हे सगळ्यात गरजेचं आहे. अजिंक्य तारा स्मॅशर 5 ओव्हर कंप्लीट 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर अगदी आपण पाहतोय विवेक नका ते परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. 16 धावा आहेत त्यांनी पहिल्या षटकात खर्च केलेल्या. एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश येताना आपण जे पाहिलं तोच विवेक आलाय. 9 चेंडूमध्ये 16 धावा रुपेश भोईरच्या आहेत. 6 चेंडूत 19 धावा सुनील गोरडच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने परत एकदा यावेळेचा चेंडू खूप पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो उशिरा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. धावफलक स्थिर आहे 67 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6वं सुरू झालंय. नरेश सर जी आक्रमकता पहिल्या 3 षटकात जी होती ना जी आम्ही धावसंख्या पाहिली आक्रमण केलं गेलं होतं जवळ 42 धावा पहिल्या 3 षटकात होत्या. पण हे कमबॅक आहे. चांगली सुरुवात विवेक कडून देखील. दोन्ही बॉल निर्धाव आलेले आहेत. रुपेश भोईर समोर तो अधिक आक्रमकपणे गोलंदाजी करतोय. तर याला आक्रमक नाही म्हणता ना बचावात्मक गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू टाकून उजव्याच्या बाहेर चेंडू ठेवलेले आहेत त्याने. मोठा फटका येऊ नये हा त्या पाठीमागचा प्रयत्न आहे. आणि गरजेचं ज्यावेळेस वेगात धावा जातात त्यावेळेस तुम्ही गेम स्लो डाऊन केला पाहिजे. त्यासाठी काही चेंडू चांगले टाकत फलंदाजाला थोडंसं रोखून ठेवलं पाहिजे जेणेकरून एकदा मोमेंटम ब्रेक झाला की पुढे मॅचमध्ये मुसंडी मारता येते. याच तंत्राचा वापर इथे सुरू होणार आहे. आणि काय घडतंय इथे बाद कोण झालेला आहे. मला वाटतं इथे पंचांकडे बघावं लागेल. पंच सुनील गोराडकडे इशारा करतायत की सुनील गोराडला परतावं लागेल. इथे रुपेश भोईर सुरक्षित असणार आहे. दोघांनी क्रीज सोडलं होतं आणि मला वाटतं एकमेकांना क्रॉस पण केलं होतं. आणि धावबादचा नियम सांगतो की ज्या यष्ट्या पडलेल्या आहे त्याच्या बाजूला सगळ्यात जवळ कोण आहे तो बाद होणार आहे. सुनील गोराड तिथे जवळ होता त्यामुळे त्यालाच परतावं लागेल. ऑन स्क्रीन परत एकदा आपण पाहूया ना. टाकलेला चेंडू अगदी आपण पाहिला विवेकाचा पुढे डाऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बराचसा पुढे आला होता आणि तिथं थांबणं गरजेचं होतं आणि तिथं अगदी आपण पाहतोय थांबला नाही आणि त्याचा परिणाम मात्र भोगावा लागला. कॉल होता खास करून आपण पाहतो रुपेश याचा. परंतु ये तुम्ही पोचा आम्ही मात्र पुढे जातो असा त्याचा प्रयत्न होता. परंतु अगदी आपण पाहिलं की इतका पुढे आला होता. विवेकला एक संधी जी गोलंदाजी करतो ती
कौतुकास्पद मात्र कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जी काही गोल्डची विकेट आहे त्याला पाहायला मिळाली. नरेश सर गोल्ड अजून पाठीमागे जरी गेले असते तर एक संधी राहिली असती तर नॉनट्रॅकच्या बाजूला येऊन थांबतं तरी आलं असतं. ही संधी त्यांच्याकडे होती परंतु स्ट्राईकला जाण्याच्या मोहापायी मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली. नाही ती ही फर्स्ट स्ट्रेट विकेट खरं तर होती रुपेशची. रुपेशला 3 चेंडू डॉट खेळल्यामुळं या कंडिशनमध्ये तो जास्त आऊट होण्यासाठी प्रयत्न करत होता असं मला दिसलं. पण झालं काय की स्ट्राईक सोडली होती आणि त्याला असं वाटलं की रुपेश जागेवर थांबेल, पण रुपेश जागेवर थांबलेला नाही. तो थोडा अचानकपणे पुढे आला तो आणि मग नाईलाज झाला. दोघांनी एकमेकांना क्रॉस केलं होतं ज्यावेळेस स्टंप उडवले. तर तो एक ऍक्सिडेंटही म्हणता येईल, दोघांमध्ये समन्वयाचा अभावही म्हणता येईल. तुम्ही एक गोष्ट नरेश सर, फ्रस्ट्रेशन खरं तर रुपेशसाठी होतं पण विकेट सुनील गौराडची पडलेली आहे. एक गोष्ट तुम्ही निश्चितप्रमाणे पाहिलं असेल नरेश सर की कॉल केला होता. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की जेव्हा डॉट बॉलला ज्यावेळेस कॉल केला होता तो खास करून रुपेशने, परंतु जो गेम प्लॅन होता त्याच्यात त्यांना यश आलं नाही. हे तितकंच खरं आहे. आणि इथं अगदी आपण पाहिले परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. मुझे जाना ही है, कैसे करके मुझे वापस जाना है, हा मनामध्ये निश्चय बांधलाच गेला होता आणि रुपेशला मात्र परतावं लागले नरेश सर. ज्याने बऱ्याच वेळ डाव साभारला तो एवढ्या नाराजीने मैदानाच्या बाहेर जाणं हे थोडंसं अडचणीत आणणार आहे. नाही, सततचा दुष्काळ, सततची अतिवृष्टी यामुळं काही शेतकऱ्यांवरती जशी वेळ येते तशीच रुपेशवरती इथे आली होती. तो कुठल्याही परिस्थितीत त्याला मैदानामध्ये थांबायचंच नव्हतं. मागच्याही मॅचला तसंच होतं की मागच्याही बॉलला त्याला थांबायचंच नव्हतं, पण दुर्दैवाने सुनील गौराड बाद झाला. आणि आताही बघितलं आपण त्याने अजिबातही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि गोलंदाजाचं मी कौतुक करेल की त्याचा नेम लागला विवेक नखातेचा आणि त्याला विकेट मिळाली. या षटकामध्ये 2 विकेट आलेले आहेत, 1च रन आलेली आहे. 5 षटकांमध्ये जे कमावलं होतं या षटकामध्ये ते गमावलेलं आहे. कारण ज्या सुस्थितीमध्ये होता अजिंक्यतारा स्मॅशर्स आता थोडीशी दोलायमान स्थिती आहे. कारण दोन्ही संघ आता एकाच पारड्यामध्ये आलेले आहेत. 6 षटकांमध्ये 68 धावा. त्यामुळं पुरंदर किंग्सनं सुद्धा अजिंक्यतारा स्मॅशर्सला इथे आव्हान निर्माण केलेलं आहे. एक षटक चांगलं आल्यानंतर काय घडतं की सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये बसलेले अजिंक्यतारा स्मॅशर्स त्यांचं अजिंक्यपद सुद्धा इथे आता डळमळीत झालेलं आहे. उंच फटका आहे मात्र कोणी घ्यायचा आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे जायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्याकडून कॅच सुटले. तर 2 धावा इथे मिळतील. 68 वरून पुढे 70 वरती पोहोचतायत अजिंक्यतारा स्मॅशर्स. शेवटचं षटक सुरू झाले नरेश सर आणि पहिल्या चेंडूवरती मिळाले हे जीवनदान जे आहे ना, हे जीवनदान अमोलला फायदेशीर ठरणार आहे का? कारण शैलेश केंद्रेच्या विरोधात आता आक्रमण करावं लागेल. कारण पहिल्या 3 षटकात आम्ही 42 पाहिल्या, तिथून पुढे कमबॅक केलं गेलं होतं पुरंदर किंग्स याच्या संघाने. फुलटॉस आहे, मिड विकेटला मात्र चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत रेकडे तैनात. एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तिथे त्या प्रयत्नाला यश आले. 2 धावा आणि या 2 धावासंख्येला फलक धावासंख्या 72 वरती. टाइम आउट, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम आउट झालेला आहे. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये इथे घ्यावा लागेल. यानंतरची जी मॅच आहे दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहे. सिंहगड कॅपिटल्स आणि देवगिरी ब्लास्टर. बोथ कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सिंहगड आणि देवगिरी. यावेळेस एकदा आपण पाहतोय खूप चांगला चेंडू परत एकदा आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉटबॉल येताना पाहायला मिळतोय. अनिल विटकर नॉनट्रॅकच्या बाजूला आहेत. अमोल घेराव लागते आपण पाहतोय जो आता स्ट्राईकला आहे. 72 धावा आहेत. 3 चेंडू नरेश सर बाकी आहेत. हे अतिशय निर्णायक आहेत. निश्चित शेवटी चांगली गोलंदाजी झाली. शैलेश केंद्रेला देखील पाहिले डेथ ओव्हरमध्ये, त्याने देखील धावा अडवलेल्या आहेत. इथे परत एकदा फसलेला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा मागे चेंडू वळण घेताना दिसेल. दुसऱ्या धावेची संधी नाही मिळणार कारण चेंडू स्टंपच्या अगदी जवळ आहे. तिथून थ्रो कधी लवकर येऊ शकतो. 73 धावा फलकावरती लागलेल्या आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य तारा स्मॅशर्स शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. अनिल विटकर, अमोल गहेराव ही जोडी मैदानामध्ये आहे. सुरुवात काय होती पहिल्या 4 षटकांमध्ये आपण बघत होतो की मोठा स्कोअर उभा राहिला होता. पहिल्या 5 षटकांचा विचार केला तर धावा जवळपास 68 वरती 67 वरती होत्या आणि तिथून पुढच्या 2 षटकांमध्ये मात्र थांबवलेलं आहे फलंदाजांना. इथे फक्त 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत मागच्या 10 चेंडूंमध्ये.
यस गॅप आहे कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक पण आहे आणि 2 धावा जरूर मिळतील या षटकामध्ये. अजून धावफलक पुढे पोहोचेल. 75. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे. अजिंक्य तारा स्मॅशर 75 फॉर 5. डाव इथे संपलेला आहे आणि पुरंदर किंग्सला आव्हान ठेवलेलं आहे 77 धावांचं. 42 चेंडूमध्ये 77 धावा विजयासाठी पुरंदर किंग्सला हव्या आहेत. फलंदाजीमध्ये बघितलं तर नितीन मांडवेने खूप सुंदर सुरुवात केली होती. 14 चेंडूमध्ये 30 धावा. दीपक पिंपळे, वीरेंद्र पडवळ काही आज भर टाकू शकले नव्हते. रुपेश भोईरनं आणि त्याचबरोबर सुनील गोराड दोघांनी मधल्या फळीमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, वेगवान धावा बनवल्या आणि त्यामुळं असं वाटत होतं की 100 स्कोअर होईल. पण तिथे 4 षटकांमध्ये 50 ओलांडल्यानंतर 58 धावा ठोकल्यानंतर 7 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 76 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये हा स्कोअर राहिलेला आहे. आणि गोलंदाजीमध्ये बघूया इथे गोलंदाजांनी आज काय कमाल केली. अतुल क्षीरसागर थोडासा मागडा होता. 13 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, विकेट मिळाली त्याला. अक्षय पोळ 2 षटकामध्ये 18 धावा, इकॉनॉमिकली चांगला राहिला. तिथे आनंद पाटोळे महाग ठरला. ISPL बॉल ओव्हर्समध्ये त्याने 20 खर्च केल्या. तर विवेक नखातेने 2 षटकामध्ये 17 आणि शैलेश केंद्रेने शेवटच्या षटकामध्ये 8. तर या दोघांनी धावा रोखल्या आणि त्यामुळंच 76 पर्यंत पोहोचू शकलेले आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर विजयासाठी 77 धावांचं लक्ष असेल पुरंदर किंग्स संघासमोर. यानंतरच्या मॅचची नाणेफेक इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण बघूया आणि तिथे आहेत मनोज बेल्लेकर सर. तर जाऊया त्यांच्याकडे. थँक्यू. नाही अजून
पुरंदर किंग्सची सुरुवात झालेली आहे. पहिल्याच षटकामध्ये अतुल क्षीरसागरने षटकार ठोकून आव्हान दिलेलं आहे, हादरा दिलेला आहे, आव्हान निर्माण केलेलं आहे. नितीन मांडवे समोर ही फलंदाजी बघायला मिळते. अक्षय पोळ आता समोर आहे. चांगला फटका आहे, मात्र वाईडिश मिड ऑफ तिथे तयार आहे. एक धाव. सुनील गोराडचा चेंडू थेट एष्ठ्यांवरती आदळलेला आहे आणि त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झालेलं आहे. तर धावफलक 1ने पुढे पोहोचणार आहे. 10 धावा फलकावरती. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि फलकावरती धावा आहेत 10. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू असेल. इथे चांगला चेंडू ठरतोय. एक डॉट डिलिव्हरी येते आणि त्याचा परिणाम आपण इथे बघतोय. 10 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पहिले षटक मैदानामध्ये सुरू. पुरंदर किंग्स 77 धावांचं लक्ष समोर आहे. तसं पाहिलं तर एवढा मोठा स्कोअर नाही या स्पर्धेमध्ये. 70-75 धावा हे स्कोअर सुद्धा ओलांडण्याचा प्रयत्न झालेला आहे, ओलांडले गेलेले आहेत. त्याविषयी निश्चित प्रकारे आपण डिटेल्समध्ये चर्चा करूया. कुठला लो स्कोर आहे जो डिफेंड होतोय आणि कुठला हाई स्कोर आहे जो चेस होतोय. पण इथे फुलटॉस होता डाव्या एष्टीवरती. नितीन मांडवेचा खराब चेंडू घेतलेला खरपूस समाचार आणि पहिल्याच षटकामध्ये 14 धावांची सलामी. मोठी सलामी आहे. चांगली सुरुवात आहे. कम्पेअर अजिंक्य तारापेक्षा वेगवान सुरुवात इथे दिसते. 14 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती नोंदवले जात आहेत. विजयासाठी 77 धावांचं लक्ष समोर आहे. स्पर्धेमध्ये काय घडले ते जाणून घेऊ आपण. या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोअर असेल एखाद्या संघाकडून बनवलेल्या एका डावामध्ये तर तो 107 आहे. रायगड वॉरियर्सचं बनवलं होतं शिवनेरी पलटण समोर. स्पर्धेतला लोएस्ट स्कोअर जो आहे तो 50 आहे 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि तो विजयदुर्ग लायन्सचा आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये 50 स्कोअर बनवला होता जंजिरा फायटर्स अगेन्स्ट. तर हायेस्ट स्कोअर जो चेस झालेला आहे तो 84 आहे. पन्हाळा रायडर्स शिवनेरी पलटन्स विरुद्ध त्यांनी 84 धावा चेस केलेल्या आहेत आणि मला वाटतं इथे 77 धावा आहेत. तर त्यापेक्षा हायेस्ट स्कोअर जो चेस झाला आहे त्याच्यापेक्षा कमी धावा बनवायच्या आहेत. लोएस्ट स्कोअर आहे जो डिफेंड झालेला आहे स्पर्धेमध्ये तो आहे 78. अजिंक्य तारा स्मॅशर्स लोहगड सुपर जायंट्सच्या सामन्यामध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्सनं 78 धावा डिफेंड केलेल्या आहेत. आणि स्पर्धेमध्ये काय घडतंय तुम्ही पाहिलं असेल की लोएस्ट स्कोअर 78 आहे जो डिफेंड झालेला आहे. हायेस्ट स्कोअर जो चेस झालेला आहे तो 84 आहे. यामधलं अंतर आहे ते फक्त 6 धावांचं आहे. त्यामुळं ही स्पर्धा मी म्हणेल की फलंदाजांनी गाजवलेली आहे. विशेष म्हणजे रन चेस होत आहेत या स्पर्धेमध्ये. डिफेंड करणं थोडंसं कठीण आहे. 78 हा खूप मोठा स्कोअर आहे आणि तो लोएस्ट आहे जो डिफेंड झालेला आहे. तर बघूया 15 धावा फलकावरती. दुसरं षटक सुनील गोराड यावेळेस चांगला फटका होता. बॅकफूट पॉइंट तिथे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. आय थिंक सागर रास्कर इज देअर. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव प्राप्त होऊ शकते इथून फलंदाजांना 16 वरून 16 धावा फलकावरती लागलेल्या. पहिल्या षटकामध्ये जिथे 14 होत्या इथे 16 आहेत. अक्षय पोळ अतुल क्षीरसागर दोघांनी 8-8 धावा काढलेल्या आहेत. अतुल क्षीरसागरने एक षटकार जरूर ठोकला होता पण त्यानंतर त्याला जास्त वेळा स्ट्राईक मिळाली नाही. फक्त 3 बॉल तो खेळलेला आहे आणि आता पुन्हा एकदा सुनील गोराडचा सामना करेल. लेंथ बॉल होता. बाहेरची कड आहे तिथे. आउटफील्ड वेगवान आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ जवळ आणि बाहेर. 4 रन. 20 धावा फलकावर. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा येत आहेत सहजपणे. 77 धावा इथे डिफेंड करायच्या आहेत. लोएस्ट स्कोअर जो डिफेंड झालेला आहे तो 78 आहे. त्यामुळं 77 धावा डिफेंड करणं एवढं सोपं नाही आहे या खेळपट्टीवरती. विशेष म्हणजे जिथे पहिल्या 4 षटकांमध्ये 58 धावा आम्ही फलकावर बघितल्या होत्या त्यावेळेस चर्चा सुरू होती की आता 107 जो मागचे रायगडचा स्कोअर आहे तो रेकॉर्ड मोडला जाईल का. पण खूप छान कमबॅक केलं तिथे पुरंदर किंग्सनं आणि अजिंक्य ताराला 76 पर्यंत त्याने रोखलेलं आहे.
आणि परिणाम स्वरूप आपण इथे बघतोय हायलाइट्स या मॅचच्या. ज्या पद्धतीनं पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रेट खेळला होता, फ्लरिशिंग फॉलो थ्रू बघितला आपण, बॅटचा खूप सुंदर होता. त्यानंतर जरूर तितक्या वेगानं मोठे फटके आलेले नाही, तरी धावफलक सातत्यानं पुढे राहिलेला आहे. एकेर दुहेर धावांवरती खूप छान भर देत या धावा सततपणे घेतलेल्या आहेत पुरंदर किंग्सनं. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा, या षटकामधून आतापर्यंत 7. सुनील गोराड शॉर्ट ऑफ लेंथ थोडीशी उसळली होती, मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, इथे कनेक्शन मिळालं नाही. फलंदाज अक्षय पोळला आणि धावफलक तिथेच थांबलेलं आहे. 21 दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे, शेवटचा चेंडू सुनील गोराडचा येईल. त्यानंतरचे 5 षटकामध्ये एक टेप बॉल अर्थात ISPL बॉल ओव्हर असेल आणि पुढे 4 षटकांमध्ये मात्र विजयाचं लक्ष काय असतील त्याचा पुनर्विचार करावा लागेल. उंच फटका आहे आणि लांबी सुद्धा. शेवटच्या चेंडूवरती षटकार. आम्ही धावा रोखल्याची चर्चा करत होतो, परंतु स्कोअर कार्डनं पुन्हा उसळी घेतलेली आहे. धावफलक 27 वरती पोहोचेल. हुक केला चेंडूला स्क्वेअर लेगला. उंची कमी होती पण लांबी चांगली मिळाली. 6 धावांबरोबर 27. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे आहेत उत्तम सावंत सर. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतो. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपल्या समोर जॉईन होत आहेत. सिंहगड कॅपिटल आणि देवगिरी ब्लास्टर या 2 संघ त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. त्या मॅचचा टॉस करतो आपल्या समेत मान्यवर आदरणीय सुनील जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही कॅप्टन आपल्या समोर टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणं आकाशाकडून जमिनीकडे टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस या ठिकाणी प्रथमतः जिंकलाय. या ठिकाणी सिंहगड कॅपिटलचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? महत्त्वपूर्ण मॅच आहे. आम्ही फील्ड घेतोय पहिल्यांदा. आम्ही 2 मॅच जिंकलोय. अपोजिट मॅच आहे सागर सरांची, ती पण 2 मॅच जिंकलेली आहे. ही मॅच जो जिंकल तो क्वालिफाय होईल सुपर 8साठी. त्यामुळं आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. डुवाडायची मॅच आहे. टीममध्ये काय चेंजेस, काय बदल, त्याबद्दल काय सांगाल? आणि प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? डुडाय नाही, आम्हाला त्यांना पण 2 मॅचेस आहे, आम्हाला पण 2 मॅचेस आहे. पण ही मॅच याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण का दोन्ही टीममध्ये प्रतिस्पर्धी एकदम जवळचे मित्र आहेत. त्यामुळे ही मॅच पाहायला मजा येईल आणि खेळायला पण आम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर देवगिरी ब्लास्टरचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची, किती धावांचे टार्गेट असेल? कारण का दोन्ही टीमनी 2-2 मॅच जिंकल्यात, त्याबद्दल काय सांगाल? आता 2 मॅच झालं सलग लगातार मी टॉस हारलोय. तर हे दोन्ही मॅचला मी चांगले परफॉर्मन्स आहे. आमची बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्हाला एवढं काय नाही. आणि दोन्ही टीम सगळे जवळचे मित्र आहेत, त्यामुळे ह्या मॅचला खूप मजा येणार आहे. कारण स्पोर्ट्स रायवडले तर असणार आहे, वार तर कोल्ड वार राहणार आहे, मित्रामध्ये वार होणारच आहे. आणि ते मॅचमध्ये आम्हाला मजा येईल की जवळचे मित्र आहेत, अपोजिट असणार खेळणारा वेगळाच मजा येतो. आणि आमचं टार्गेट तर राहील तर 100+ देण्याचं टार्गेट राहीलच ह्या मॅचला. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस या ठिकाणी आपण संपन्न केलाय. प्रथमतः सिंहगड कॅपिटल संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले देवगिरी ब्लास्टर संघाला. यानंतर ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील मॅचेसला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे यानंतर जी पहिली मॅच होणार आहे, श्री सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे आणि टिंगरे सरकार ग्रुप पुणे या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती, आपण कमिटीकडनं टी-शर्ट घेऊन किट परिधान करून यानंतरच्या मॅचसाठी आपण तयार राहायचे. यानंतर ऑल इंडिया ओपन खुल्या गटाला आपण सुरुवात करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये आपण थांबतोय, पुन्हा एकदा आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात आदरणीय नरेशजी डोमे सर, मनोजजी बेल्लेकर सरांना. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सर. मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय इथं पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा पाहायला मिळेल आणि व्हाईट बॉलमुळे धावफलक वाढणार आहे. धावसंख्या पुरंदर किंग्स 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. सुयोग रसलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. समोरच्या बाजूला अतुलला आपण पाहतोय, नॉन ट्रॅकच्या बाजूला अक्षयला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजाने पूर्णपणे डाव सावरलेला आहे, सांभाळलेला आहे आणि टोकापर्यंत नेणार का? फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चुनाक आपण पाहतोय, डावेष्टीच्या बराचसा बाहेर टाकला गेलाय. अजून एक व्हाईट बॉल. शेवटचे 27 चेंडू बाकी राहिलेत आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हे कमबॅक आहे. पुरंदर या नावातच बरंच काही सामोरेल आहे. जे पुरंदरचा तह निश्चितप्रमाणे शिवकालीन इतिहासामध्ये आहे, तिथून पुढचं कमबॅक जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, तसं या पुरंदरने सुद्धा नावाला साजेशी कामगिरी केली. यावेळेस हा लागोपाठचा 3रा वाईड आहे. हा लागोपाठचा 3रा वाईड.
यावेळेस अगदी आपण पाहिलंय अरे सर गोलंदाज खूप सारा भरकटलाय सुयोगचा योगायोग चांगला नाही असं आपण म्हणूया. 4 वाईड लागोपाठ सुयोग थोडासा भरकटताना आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळालाय. ऑलरेडी 76 धावा ज्या बनवल्या गेल्या 77चा पाठलाग आहे आणि 77चा पाठलाग करत असताना 2.3 षटकात 37 आल्यात पण आणि आता अगदी आपण पाहतो अजून फक्त 40 धावा राहिलेल्या आहेत. फक्त हा शब्द याच्यासाठी आपण वापरलाय की ज्या प्रकारे अगदी आपण पाहतोय आक्रमण जे केलं जाते त्या आक्रमणाच्या माध्यमातून ह्या 40 कदाचित कमी राहण्याची शक्यता आहे. पण इथून पुढे कमबॅक केलं जाईल का हे पाहायला खूप मजा आहे. टेपबॉलचा वापर या ठिकाणी जो केला जातोय ISPL टेपबॉलचा वापर निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो जो केला गेला आणि ह्या टेपबॉल ओव्हरमध्ये थोडासा गोलंदाज सातत्याने भरकटताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. इथं अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता. बॅकअपचं कामकाज केलं गेलं पायाच्या साहाय्याने फक्त चेंडू अडवत असताना अडला गेला नाही. तिथं कमबॅक केलं आणि तिथं 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धापलक संघ काढतोय पुरंदर किंग 40 धावा त्याही नाबाद आहे आणि सुयोग रसाळ 5 चेंडू त्यांनी टाकलेत. अर्थात वाईड खूप सारे आलेत. 4 वाईड आले होते, एक लेग बायची एक धाव आली होती, एक चौकार येताना पाहायला मिळाला होता. 12 धावा या षटकात इतर पाहायला मिळालेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. परंतु या चेंडूवरती काय होतंय हे पाहायला मजा येणार आहे. यावेळेस समोरच्या बाजूला चेंडू जो खेळला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे. सिंगल आणि त्या प्रकारची धावासंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 41 धावा. पुरंदर किंग्स 77 धावासंख्यांचा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाज अक्षय पोळ आणि अतुल या दोघांना निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिलं तर 18 धावसंख्येवरती दोन्ही फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण अक्षय पोळ खेळलाय 10 चेंडू तर अतुल क्षीरसागर खेळतोय 8 चेंडू. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अजूनही अगदी आपण पाहिलं रिक्वायर्ड रन रेट जो हवा आहे तो 9च्या सरासरीने इथून पुढचा धावफलक या दरम्यान अगदी जो बनवायचं बाकी राहिलेलं आहे म्हणजे 24 चेंडू 36 धावा इथून पुढे ज्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये 146 षटकार आणि 138 चौकार जाताना पाहायला मिळालेले आहेत. विशेष म्हणजे नरेश सर आपण पाहिलं तर इथे षटकारांची संख्या जास्त आहे चौकारापेक्षा. हे तितकंच खरं आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं गेलं होतं. याच्यानंतर आपण अकॅडमीचे एक मॅच निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर इथे ओपन हाफला आपण जी सुरुवात करणार आहोत त्याचा टॉस निश्चित प्रमाणात अगदी आपण करणारच आहोत. त्याच्या अगोदर रिपोर्टिंग होणं गरजेचं. दोन्ही टीमचं रिपोर्टिंग होताना पाहायला मिळालंय. ओपन आपला सुद्धा अगदी आपण पाहतोय आज जी सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. सभ्य मैदानाच्या आत अमोल आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि अमोलचा चेंडू इथे डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल खराब येताना पाहायला मिळालाय. टेप बॉल असताना सुद्धा वाईट आम्ही पाहिलेत आणि आता परत एकदा टेनिसचा बॉल येताना पाहायला मिळालाय. तिथे सुद्धा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालेले आहे. अमोल गहराव कुछ नापनी होगी तभी आप कमबैक कर सकते हैं. अमोल गहेराव गोलंदाज मागच्या काही चेंडूंमध्ये बघितलं मनोज सर की वाईडची संख्या खूप मोठी वाढलेली आहे. इथे फुल टॉस होता चेंडू जमिनीच्या समांतर ओहो पायाने अडवलाय सुनील गोराड. तसा लांब हात आहे त्याचा पण पाय सुद्धा तेवढाच लांब आहे. चांगलं क्षेत्ररक्षण काही धावा वाचवल्यात बघा ज्या पद्धतीने अडवला चेंडू. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं सुनील गोराडचं. काही धावा वाचवल्या तिथे 44. शेवटच्या टप्प्यात अगदी आपण बघतो चेंडू थोडासा उसळला होता त्यामुळे एकवेळेस असा वाटलं की हाताने चेंडू अडवलं जाईल पण इतकं दूरवरती होतं की पायाचा वापर निश्चित प्रमाणे ठिकाणी केला करताना आपण त्याला पाहिलं होतं. यावेळेस मात्र शॉर्टपिच चेंडू फाईन लेगला खेळलाय. सीमा रेषाच्या बाहेर आहे. अक्षय पोळच्या बॅटमधून येतोय हा प्रहार प्रीमियर लीगचा कडकडीत षटकार. पूर्ण फसलेला चेंडू होता. एकतर लाईन चुकली होती, लेन चुकली होती, टप्पा खूप मागे टाकला होता, फलंदाजाला खूप वेळ मिळाला. लाईन चुकली होती आणि फलंदाजाची पोझिशन एकदम परफेक्ट होती आणि त्यामुळंच विथ दी स्पीड ऑफ दी बॉल विथ दी बाउन्स दोन्ही मेळ साधता आला फलंदाजाला आणि 6 धावा इथे मिळत आहेत. आधीच खूप अडचण आहे. पहिल्या 3 षटकांमध्येच मोठा स्कोर उभा राहिला होता.
त्याच्या 40 धावा जवळपास उभ्या राहिल्या होत्या आणि इथं या षटकामध्ये देखील 9 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये झालेल्या आहेत. 50 फलकावरती लागलेत आणि क्लीन बोल्ड. इथे प्रत्येक वेळेस तुम्हाला तो चेंडू नाही मिळणार. त्याच पोझिशनमध्ये होता फलंदाज अक्षय फोळ. 12 चेंडू 26 धावांची एक आक्रमक खेळी, एक आतिषबाजी असलेली खेळी इथे समाप्त झालेली आहे. मात्र खूप चांगला स्टार्टअप दिलेला आहे. 50 धावा, 1 गडी बाद पुरंदर किंग्स. ऑन स्क्रीन परत एकदा आपण पाहूया. हा चेंडू जो होता अमोल याचा खूप सफल झाला. त्यानंतर दोन्ही पाय थोडेसे अंतरावरती होते. एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत खडे खेळण्याचा प्रयत्न करत केला गेला, पण इतका पुढे आला होता की चेंडू सरळ ऑब्स्टिकवरती जाऊन आदळला. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही आणि द्विधा मनावस्थेमध्ये या फलंदाजाला आपण पाहिलं. त्यामुळे अक्षय पोळची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय बाद झाला, पहिली विकेट आली. 50 धावा धावपळ करत आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी ज्या काही धावा पडवायच्या आहेत त्या 27 धावा इथं जिंकण्यासाठी ज्या पडवायच्या बाकी राहिल्या आहेत आणि चेंडू बाकी राहिले ते अजूनही 21 चेंडू 27चा पाठलाग पुरंदर किंग्स संघाला अजूनही करायचा आहे. लक्ष सोपं आहे. 9 खेळाडू त्यांच्याकडे आहेत अजून, पण ज्या पद्धतीनं शेवटच्या षटकांमध्ये पुरंदर किंग्सनं गोलंदाजी केली होती, अजिंक्य ताराला तसंच काहीतरी करावं लागेल. एक विकेट मिळालेली जी अत्यंत अडचणीची होती. परंतु खराब चेंडू काय टाकायचे थांबत नाही आहेत. इथेही खराब चेंडू आहे आणि त्याचा खरपूस समाचार आहे. पुन्हा एकदा चेंडूला सीमारेषेची सफर. धावा मिळतात 4. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न सातत्याने जो केला जातोय अमोल घेराव याच्याकडून शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न आहे. पण फलंदाज यावेळेस अगदी हुशार ठरला विवेक नखाते आणि तो नेहमीच हुशार मानला गेलेला आहे. गोलंदाजी फलंदाजी ती त्याची नेहमीच आक्रमक असते. अमोलचा हा चेंडू एकदा आपण पाहू. परत इथं शरीरभेदक टाकण्याचा प्रयत्न होता, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, स्विंग झाला पण खूप लांबून झाला. तेवढा रूम मिळाला, तेवढी जागा मिळाली आणि त्याचाच फायदा विवेक या ठिकाणी घेतला. चौकार आलाय, चौकाराच्या रुपये आपल्याला जाऊन पोहोचणार आहे तो 54 वरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाच्या दिशेने आगेकूच होताना पाहायला मिळते आणि सोप्पं लक्ष होताना आता जे पाहायला मिळते. बॉलरनची मॅच राहिली असं तर हरकत नाही. रिक्वायर्ड रन रेट 6.90 असा जो रिक्वायर्ड रन रेट जो आहे, त्यामुळे इथून पुढे जो काही धावफलक आहे, पण अर्थाच्या उरलेल्या धावा ज्या आहेत ह्या किती झटपट बनवल्या जात आहेत, नेट रन रेटला तुमचा किती फायदा होतोय हे पाहायला मजा येणार आहे. पुन्हा एकदा फसलेला फटका हा लॉंग ऑन तिथे खाली आणि सुनील गोराड आहे. चूक होणं अजिबातही इथे शक्य नाहीये. एक सुंदरसा कॅच. विवेक नखाते संघ नायक बाद होणार आहे. नेता इथे पडतोय 54 वरती 2. तर याच चांगल्या परिस्थितीतून परिस्थिती खालावली होती अजिंक्य ताराची. इथे संघ नायक बाद होतोय. अजिंक्य तारा मुसंडी मारू शकतो नक्कीच. आणि आपण पाहिले ना पहिल्या डावात ह्याच गोष्टी आपण पाहिल्या की पहिल्या डावामध्ये कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. कारण विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं की धावफलक पहिल्या 3-4 षटकांमध्ये सातत्याने आलाय, पण शेवटच्या 2-3 षटकांमध्ये धावफलक हा थांबलाच गेलेला आहे. फलंदाजांना अडचण निर्माण झालेली आहे. जे पुरंदरने पहिल्या डावात केलं ते दुसऱ्या डावामध्ये अजिंक्य तारा या ठिकाणी करणार का हे पाहिलं खूप मजा येणार आहे. त्यामुळे ही मॅच सहजासहजी संपणार की ही मॅच अजून काही रंग चढवणार आहे ते आपल्याला पाहिजे. 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. अमोल गहेराव 13 धावा 2 विकेट आहे अमोलला, पण 13 खर्च झालेले आहेत. कड आहे बाहेरची, नकार दिलाय फलंदाजानं अर्थात नॉन स्ट्रायकर अतुल क्षीरसागरनं. जास्त रिस्क नकोय. निलेश आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये खेळते. तर 54 धावा 4 षटकांचा खेळ संपला. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुरंदर किंग्स विजयासाठी 7.67 सरासरीनं धावा हव्यात. 18 चेंडू आणि 23. मॅच मध्ये रंगात येणारे नरेश सर. अमोल गेरावची दोन विकेट अमोलला आपण मिळवताना पाहिलं मिळालं. 13 धावा त्याला खर्च होताना पाहायला मिळाले आणि विशेष फॉलो विकेट अगदी आपण पाहूया. जी विकेट निश्चितप्रमाणे ज्या येताना आपल्याला पाहायला मिळाली खूप सफल झाला होता आणि त्यानंतर क्लीन बोल होताना पाहायला मिळाला. दुसरी विकेट सुनील गोराड यांनी घेतली. एक चांगली अशी जेल निश्चितप्रमाणे आपण पाहिली. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली होती. विवेक नकादे त्याचा बाद होताना पाहायला मिळाला होता. मॅच मध्ये रंगत येणार आहे. नवीन आता गोलंदाज सुनील आला. 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. 18 चेंडू 23ची मॅच बाकी आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. जसे चेंडू डॉट येणार आहे विकेट येणार आहे मॅच मध्ये रंगत वाढणार आहे. काल एक आम्ही सुपर ओव्हर पाहिलेली आहे. अरे सर या मॅच मध्ये आम्हाला पाहायला मिळणार का? नाही, सकाळचा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला होता. अगदी पहिलाच सामना. त्यामध्ये देखील क्षेत्ररक्षण करणारा संघ खूप बॅकफूटवरती होता. शेवटच्या 2 षटकांमध्ये 12 धावांची गरज असताना त्याने धावा रोखल्या. शेवटच्या षटकामध्ये 6 धावांची गरज असताना धावा रोखल्या. सामना टाय सोडवला.
इथे मात्र अतुल क्षीरसागर थांबायला तयार नाहीये. विजयाचं अंतर तो अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी मोठी झेप घ्यायची त्याची तयारी आहे, त्याने घेतलेली आहे. एक शानदार षटकार, 60 धावा, 2 बाद पुरंदर किंग्स. ओव्हरपिच चेंडू होता, परफेक्ट बॅटवरती मिडल झाला, समोरच्या बाजूला पाठवला आणि आपण पाहतो ना की विशेष करून आपल्याला पाहायला मिळेल की पुढील बालन क्रिकेट अकॅडमीच्या या मैदानाच्या बाहेरच्या बाजूला निश्चित प्रमाणात चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्बळून चेंडू परत मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुनीलचं स्वागत निश्चित प्रमाणे या ठिकाणी जे केलं गेलं आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय धापलक सातत्याने झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळाले. 60 धावा आहेत. परत एकदा कुलबट्ट्यापेक्षा चेंडू होता, क्षेत्ररक्षक दुर्बळ चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर येणार आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत नाहीये. 61 दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये आणि आता समीकरण अगदी आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहणार आहे ते अजूनही 15 आणि या 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावसंख्येचं लक्ष अजूनही जे असणार आहे. अतुल क्षीरसागर मोठा अडथळा आहे. 11 चेंडूमध्ये 25 धावा त्याने फटकावलेल्या आहेत आणि त्यामुळे तो मोठा अडथळा आहे. हा अडथळा दूर करणं गरजेचं राहील अजिंक्यतारा स्मॅशर्सला. त्यांचा महत्त्वाचा फल गोलंदाज आहे सुनील गोराड, तो अजून प्रभाव टाकू शकलेला नाही कुठल्याही फलंदाजांवरती. विशेष म्हणजे 21 धावा त्यानं 10 चेंडूंमध्ये खर्च केलेल्या आहेत, त्यामुळे तो खर्चिक ठरतोय. विकेट्स इथे काढल्या तर धावा रोखता येतील. विशेषतः अतुल क्षीरसागरला बाद करणं जास्तच महत्त्वाचं राहणार आहे अजिंक्यतारा स्मॅशर्सला. मात्र पुरंदर किंग्स ड्राईव्ह सीटवरती आहे, 6.43 त्यांच्यासाठी अपेक्षित स्कोअर आहे, तर 62 वरती ते पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा सुनील, चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, मात्र डीपेक्षा कव्हर तयार आहे तिथे. एकच धाव येऊ शकते. निलेश खातं खोलेल एका धावेने. 63 वरती 2 पुरंदर किंग्स. 5 षटकांचा खेळ अजून सुरू आहे. एक चेंडू राहिलेला या षटकातला. 9 धावा सुनील गोराड या षटकामध्ये देखील मोजतोय. विकेट मात्र त्याला इथेही उलकावणी देते. पाहिजे आता निलेश समोर तो अधिक प्रभावी कसा ठरेल. यावेळेस फुलटॉस होता, परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट फायनलीला जो पोहोचलाय, परत एक सिंगल आली आणि या षटकात सुनील गोरड इथं 10 धावा खर्च करताना पाहिजे. 23 धावा 2 षटकात सुनीलने खर्च केल्यात आणि आता मॅचमध्ये रंगत परत एकदा वाढली जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 धावा वाढवायच्या 13. अगदी सोप्या वाटणाऱ्या ह्या ज्या धावा आहेत ह्या बऱ्याच वेळा अडचणीत आणताना पाहायला मिळतात. अर्थात तुम्ही मॅच कशी फिनिश करताय ना, ह्या 13 धावा तुम्ही कशा प्रकारे बनवताय हे पाहिलं खूप मजा येणार आहे. पुरंदर किंग्स आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी करणारा अजिंक्य तारा या संघाला आपण निश्चितपणे पाहतोय. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 13 धावा. निलेश चौधरी 3 चेंडू 2 आहे, तर 12 चेंडू 26 अतुल क्षीरसागरला आपण पाहतोय. नवीन गोलंदाज येईल, नवीन गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज असेल तो परत एकदा नितीनला आपण पाहूया गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 13. यावेळेस अगदी आपण पाहिलं डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. निलेश चौधरीच्या बॅटमधून येतोय हा प्रहार प्रीमियर लीग सीझन 14चा खणखणीत षटकार. धडाकेबाज शॉट मैदानात थरार आणि निलेशच्या बॅटमधून हा सरळ प्रहार. धावा 6 षटकाराबरोबर अधिक जवळ आणलेला आहे. इथे आकाशामध्ये चेंडू, मात्र फलंदाजाला परतावं लागेल. नितीन मांडवे संघनायकाला यश मिळालेलं आहे. खूप उशिरानं यश मिळाले, लवकर मिळालं पाहिजे होतं. 7 धावा फक्त दूर आहेत पुरंदर किंग्स. या अगोदर 2 पैकी 1 सामना जिंकला होता, तर 2 पैकी 2 जिंकले होते अजिंक्य तारानं. पण या लढतीमध्ये जर पुरंदर किंग्सनं आपल्या बाजूने निकाल लावला तर दोन्ही संघ पुन्हा शर्यतीत येणार आहेत. एकूण एका गटामध्ये 5 संघ आहेत, 4 मॅचेस, 5 संघ आहे, प्रत्येक संघाबरोबर त्यांना खेळायचं आहे. पण एक गोष्ट अजून महत्त्वाची असणार आहे की गटातले जे टॉपचे 2 संघ आहेत तेच पुढे सेमीफायनलमध्ये पात्र ठरणार आहेत. त्यामुळं टॉप 2 मध्ये राहायचं आहे 5 मध्ये, म्हणून चुरस मोठी असणार आहे. कारण पहिल्या 2 क्रमांकाच्या संघालाच सेमीफायनल मिळणार आहे. मागचे 3 संघ हे स्पर्धेच्या बाहेर पोहोचणार आहेत. ओ हो, संपवणारा, मॅच संपवणारा हा फटका आहे. 6 धावा, अजून 1 धाव अपेक्षित आहे. संपले नाही मॅच, पण 1 धाव पाहिजे. 76 धावा दोन्ही संघ लेवलमध्ये येत आहेत. पुरंदर किंग्स नितीन मांडवे नाही रोखू शकला.
तर दोन्ही मोठे फटके आहेत. गुड लेंथ होता बॉल, जसा चेंडू ऑन दी अप आपण म्हणतो की बाउन्स बरोबर चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. तर फक्त एक धाव अपेक्षित आहे आणि सामना पुरंदर किंग्सनं खिशात टाकल्याच जमाय. त्यांना फक्त औपचारिकता या सामन्यात शिल्लक आहे. त्यावेळेस फुलटॉस होता, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दिलेला नकार आहे. डॉट येताना पाहायला आलाय. चला एक बनवायची ना, ती सहजासहजी होऊ द्यायची नाही. हा प्रयत्न असेल नितीन मांडवे याचा, कारण सामन्यामध्ये औपचारिकता असं म्हणजे हरकत नाही, कारण फक्त एकच बनवायची आहे. आणि चेंडू जर आपण पाहिली तर बाकी ते 8 चेंडू 1. फारसं सोपं लक्ष निश्चितप्रमाणे आहे, परंतु हे लक्ष असतं, टार्गेट हे टार्गेट असतं. तुम्हाला तिथपर्यंत पोचावं लागणारच आहे. सोप्पा गोष्ट आहे, परंतु ही गोष्ट या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईन कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. मोठा विजय इथे साकारला गेलेला आहे आणि याचबरोबर सामना जिंकत पुरंदर किंग्सनं दुसऱ्या विजयाची नोंद केलेली आहे. अजिंक्य असलेल्या अजिंक्य तारा संघाचा देखील पराभव इथे होतोय. त्या संघाला देखील अपयशाला सामोरं जावं लागतंय. अजून कोणते संघ आहेत की जे या स्पर्धेमध्ये अजून पराभूत झालेले नाही, त्याच्यावरती देखील आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. पण पुरंदर किंग्सचा अत्यंत शानदार विजय आहे. यानंतरच्या संघाने लगेच मैदानामध्ये या, विलंब करू नका. मैदानावरचे संघ बाहेर येण्याची वाट बघू नका. तुम्ही लगेच आतमध्ये जा आणि मॅच सुरू करा. तर या सामन्याचा सामनावीर असेल अतुल क्षीरसागर. त्यांना विनंती लगेचच आपला पुरस्कार घेण्यासाठी या, ज्यावेळेस तुम्ही तिथे असाल. मी विनंती करतो मनोज बेल्लेकर सर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये आपल्याबरोबर जोडले जातील. लगेच मॅच या आम्ही अनाऊन्स केलेलं आहे की पुढच्या दोन्ही संघांनी लगेच मैदानामध्ये या. तर मॅच आहे सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स. अजिंक्यतारा स्मॅशर्सनं नितीन मांडवेच्या 30 धावा, सुनील गोराड 19, रुपेश भोईरच्या 16 या धावांच्या जोरावर ते 76 बनवले. तर अतुल क्षीरसागर 13 धावा, विवेक नकातेने 2 षटकामध्ये 17, शैलेश केंद्रे एका षटकामध्ये 8, अक्षय पोळ 2 षटकामध्ये 18. चांगली गोलंदाजी राहिली सगळ्या गोलंदाजांकडून. 76 धावांवरती रोखलं त्यांनी अजिंक्यतारा स्मॅशर्सला. आणि त्यानंतर पुरंदर बॅटिंगला उतरले. अतुल क्षीरसागर धमाल बॅटिंग केली, 12 चेंडूमध्ये 26. अक्षय पोळ छोटा खेळला, वेगवान खेळला, 13 चेंडूमध्ये 26. शैलेश केंद्रेने शेवटच्या 3 बॉलमध्ये तडाखेबंद 1 षटकार 1 चौकार ठोकत सामन्याची हवा काढून घेतली. तर निलेश चौधरीने देखील 8 धावांचे खेळ खेळले. कुठलाही गोलंदाज आज रोखू शकला नाही फलंदाजांना. अमोल गेहराव 13 खर्च केला एका षटकामध्ये, ना नितीन मांडवे 2 षटकामध्ये 30 खर्च केला, सुयोग रसाळ एका षटकामध्ये 13, तर सुनील गोरा 2 षटकामध्ये 23. विकेट मिळाली नाही. कोणीच गोलंदाज प्रभाव टाकू शकला नाही. यामुळं 76 धावा रोखणं हे प्रचंड कठीण गेलं अजिंक्यताराला आणि पहिल्या पराभवाला देखील त्यामुळे त्यांना सामोरं जावं लागलं. पुरंदर किंग्स 7 गडी राखून त्यांनी सामना जिंकला आणि या स्पर्धेतील टॉप 2 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी आपली शर्यत अधिक तीव्र बनवलेले, अधिक मजबूत बनवलेले आहेत. पुढे जाऊन बघावं लागेल की काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. या गटातला चुरस प्रचंड वाढलेली आहे. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाणार आहे अतुल क्षीरसागरला, आणि जोडले जाऊ आपण मनोज बेल्लेकर सरांच्या सोबत. थँक्यू. मॅच लवकर